श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आहे गुरुवार आणि मी श्री स्वामी समर्थांचं आज व्रत केलेलं आहे। म्हणजे त्यांचं जे स्वामी चरित्र आहे पुस्तक त्याचं आज मी वाचन केलेलं आहे। श्री स्वामी चरित्र सारामृतचे वाचन केले आज मी। तर पाहूया पूर्ण व्हिडिओ। इथे सगळं मी पूजेसाठी घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हार, फुलं, मोहरीचं तेल, अगरबत्ती वगैरे आणि लाल वस्त्र घेतलेले आहे। फरशी वगैरे स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि घर वगैरे आवरून घेतलेले आहे। किचन वाटा सगळं म्हणजे सगळं काम आवरून घेतलेलं आहे। दुपारचं सगळं स्वच्छ केलेलं आहे घर। आणि आता मला पूजा करायची, त्यामुळे मी सगळं छान असं आवरून घेतलेलं आहे। कलशचा म्हणजे जो तांब्या आहे तो पण छान घासून वगैरे घेतलेला आहे। एकंदरीत सगळं स्वच्छता वगैरे झालेली आहे आणि मी आता श्री स्वामी समर्थांची पूजा मांडणार आहे। आणि पूजा मांडल्याच्या नंतर मी ते पुस्तक वाचायला घेणार आहे। आणि ते पुस्तक वाचायला मला माहीत नव्हतं की इतका वेळ लागतो म्हणून। आता मी इथे माझ्याकडे पाट नाही आहे, तर चौरंग आहे। चौरंग स्वच्छ धुवून वगैरे पुसून घेतलेला आहे आणि लाल पीस घेतलेला आहे आणि त्यावरती मी पूजा मांडलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे। आधी पुस्तकाची पूजा करायची, त्याला हळदी कुंकू वगैरे व्हायचं, फुलं व्हायची, तांदळाचे दाणं व्हायचा आणि छान दिवा लावून घ्यायचा। तुम्ही राईच्या तेलाचा म्हणजे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, खूप चांगलं असतं। आणि मी एकटीच घरी आहे, मुलं स्कूलला गेलेली आहेत आणि घरात पूर्ण शांतता आहे, त्यामुळं काही डिस्टर्बन्स नाही आहे। आणि मी आता हे पुस्तक वाचायला घेणार आहे आणि खूप अनुभव आहे मला या पुस्तक वाचल्यापासूनचा। तुम्ही पण नक्की हे व्रत घरी करा। म्हणजे काही जण 8 वगैरे दिवस करतात, पण 8 दिवस काही मला जमणार नाही, म्हणून मी 1 दिवसाचं तर नक्कीच करत आहे। गरम खूप होत आहे, मी फॅन लावलेला नाही आहे कारण दिवा लावला आहे तर दिवा जाऊ शकतो म्हणून। आणि आता सगळी पूजा वगैरे झालेली आहे, फक्त आता पुस्तक वाचायला घ्यायचं आहे। मी पुस्तक वाचायला घेत आहे आणि आता माझं श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक वाचून वगैरे झालेलं आहे। त्यानंतर मी श्री स्वामी समर्थांच्या पुढे जे मी फराळाचं खाल्लेलं आहे म्हणजे खजूर खाल्ले होते, तर मग मी स्वामींच्या पुढे पण खजूर ठेवलेले आहेत। बाहेर खूप पाऊस पडत आहे, तुम्ही आवाज ऐकू शकता। आणि मी फराळाचं खात आहे। माझं पूर्ण पुस्तक वाचून झालं, 2.5 तासाच्या नंतर मी फराळाचं खात आहे। दुपारचे 3 धान्य तिथं नको ठेवू। त्यानंतर मी संध्याकाळच्या जेवणासाठी आळूवडी बनवणार आहे। आणि लहान मुलांसाठी म्हणजे 5 मुलांना तरी गोड वगैरे खायला द्यायचं असतं, पण जास्त मुलं आहेत माझे विद्यार्थी, तर मी सगळ्यांसाठी प्रसाद बनवत आहे। इथे पाहू शकता मी रवा भाजून घेत आहे आणि हा संध्याकाळचा म्हणजे 7:30 नंतरचा माझा ब्लॉग चालू आहे व्हिडिओ। मी आता मस्त छान शिरा बनवणार आहे प्रसादासाठी आणि आळूवड्या बनवणार आहे, म्हणजे स्वामींना निवेद वगैरे दाखवायचं आहे, नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे, त्यासाठी मी आता स्वयंपाक करत आहे। तर इकडे पाहू शकता तुम्ही रवा भाजून घेत आहे मी, त्यामध्ये थोडंसं डालडा मिक्स, थोडं तूप वगैरे टाकून घेतलेलं आहे। आणि तुम्ही पण सगळ्यांनी म्हणजे ज्याला पॉसिबल होईल त्यांनी हे पुस्तक वाचा। इतकं सुंदर आणि इतकं छान लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये। पूर्ण पुस्तक वाचेल ना तेव्हाच तुम्हाला समजेल। 21 अध्यायांचं पुस्तक आहे आणि काही जण म्हणजे 3 अध्याय रोजचे वाचतात, पण मी पूर्ण एका दिवसामध्ये ठरवलेलं की एका दिवसाचं पारायण करायचं, एका दिवसात मी पूर्ण पुस्तक वाचणार। तर माझी खूप इच्छा होती हे पुस्तक वाचायची आणि ती आज पूर्ण झालेली आहे, म्हणून मी जास्त खुश होते। इथे मी शेपूच्या भाजीसाठी मूग डाळ भिजवलेली आहे आणि वरण भाताचा कुकर लावत आहे नैवेद्यासाठी। मी म्हणजे रवा भाजता दुसऱ्या स्वयंपाकाची पण तयारी करत आहे। हिरवी मिरची वाटलेली आहे आळूवड्यांसाठी आणि खूप सारा स्वयंपाक करायचा होता। आणि इकडे तोपर्यंत आपला शिरा पण तयार होत होता नैवेद्यासाठीचा आणि क्लासमधल्या मुलांना द्यायचा, म्हणजे बालगोपाळांना प्रसाद द्यायचा होता मला सगळ्या। आणि इकडे विलायची पावडर पण बारीक करून घेतलेली आहे मी। आता ऑलमोस्ट 5 ते 10 मिनटात तयार होईल आपला शिरा।
आणि खरंच कोणी जर स्वामींचं पुस्तक वाचलं असेल तर मला त्याच्यातले तुम्ही सांगू शकता, कारण त्यात खूप सांगितले की तुम्ही प्रत्येक गोष्ट ही पैशाने विकत घेऊ शकत नाही. काही गोष्टी ह्या तुमच्या वागण्यातून पण तुम्ही मिळवू शकता. तुमचा नेचर कसा आहे, स्वभाव कसा आहे, त्यांनी पण तुम्ही जीवनात सर्व काही मिळवू शकता. अहंकारी बनल्याने तुम्ही काहीच साध्य करू शकत नाही, हे त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. खूप प्रयत्न आणि आपला इथे प्रसाद तयार झालेला आहे. मी सगळ्या मुलींना हळदी कुंकू लावून घेत आहे आणि मी म्हटलं फक्त मुलांनाच का द्यायचा, म्हणून मग सगळ्या मुलींना पण, संध्याकाळच्या बॅचच्या मुलींना पण मग सगळ्यांना आम्ही प्रसाद द्यायचं ठरवलं. आणि हे सगळी माझी संध्याकाळची 8ची बॅच आहे, म्हणजे 6 ते 8ची. त्या बॅचला मी सगळ्यांनाच हा प्रसाद वाटप केला. आणि म्हणजे माझं नशीब इतकं चांगलं आहे की आपण 5 मुलांना बोलवून घरी खायला देऊ शकतो. पण माझ्या नशिबात इतकं आहे की आत्ता 5च्या जास्तही मुलं माझ्या घरात आहेत आणि त्यांना मी तो प्रसाद सगळ्यांना दिला. याचं म्हणजे सौभाग्य मला भेटलं आणि खूप छान वाटते. मला त्या दिवशी व्रत केल्यापासून खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे आणि खूप छान वाटतं घरात पण पॉझिटिव्ह. तर तुम्ही पण नक्की करा. आणि चुकून मी रिहानला पण कुंकू लावलं. ॲक्च्युली तो मुसलमान आहे, त्यांच्यात कुंकू वगैरे लावत नाहीत, गळ्याला कुंकू लावतात, पण मी चुकून कुंकू लावलेलं. तर इकडे पाहू शकता, हा आमचा पवन सगळ्यात नॉटी विद्यार्थी आणि हा गणेश माझ्या जावेचाच मुलगा आहे हा पण. आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाया पडून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग ते खायला सुरुवात करतील. हे दोघेजण साई आणि समर्थ थोडे लेट आले होते, म्हणून त्यांना बोलले मी तुम्हाला थोड्या वेळाने येते, कारण सगळे चमचे दुसऱ्या मुलांना देऊन झालेले, त्यामुळे त्यांना बोलले थोड्या वेळाने तुम्हाला देते म्हणून प्रसाद. सगळ्या मुलांना छान प्रसाद वगैरे वाटून झाल्याच्यानंतर, देऊन झाल्याच्यानंतर मुलं घरी गेलेले आहेत आणि मी आता स्वयंपाकाकडे वळलेले आहे. आता मी शेपूची भाजी निवडत आहे. त्यानंतर मी बेसन पीठ घेतलेलं आहे आळू वड्यांसाठी. माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं, मग मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आणि आळूची पानं थोडी रक्षाबंधनच्या वेळेस आणलेली होती म्हणून थोडीशी लालसर पडलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. ताजी आळूची पानं नव्हती, ही गावाकडून आणलेली आळूची पानं होती वडिलांच्या तिथून, आणि तिथली पानं खूप छान असतात चवीला, म्हणून मी ठेवली होती जपून. आणि बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये हिरवी मिरची वगैरे टाकून घ्यायची. पण या आळूचे पानं खाल्लेलं चांगलं असतं शरीरासाठी. याची भाजी पण खाल्लेली चांगली असते. याचा पण व्हिडिओ मी पाठीमागे टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. आळूच्या वड्यांचा तर पूर्ण तुम्हाला एक पूर्णच ब्लॉग टाकलेला आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. मी वेगवेगळ्या पद्धतीच्या पण आळू वड्या बनवते, म्हणजे दरवेळेस एकसारख्याच अशा नाही, पण वेगवेगळ्या पण बनवते. दरवेळेस व्हिडिओ काढायला भेटेल असं काही नाही आहे. पण आता सेम जसं बनवते तसंच इथे मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे, मसाले टाकून घेतलेले आहेत, ओवा टाकून घेतला आहे, मोहरी, धना पावडर आणि हिरवी मिरची जी वाटलेली आहे ती, आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. तर हे सगळं टाकून घेतल्याच्यानंतर हे सगळं एकजीव करून घेतलं पाणी बिणी टाकून, आणि मग आळू वड्या करायला सुरुवात केलेली आहे. ही पानं पण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत, अजून ती पाण्यामध्येच आहेत. आणि छोटी छोटी पानं आहेत. मी सुरुवातीला एकदा आणलेली, तो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ती खूप मोठी मोठी पानं होती आणि त्याच्या आळूवड्या पण खूप झालेल्या, म्हणजे खूपच झाल्या होत्या. आणि आता मी थोडीच आळूची पानं आणलेली, कारण बेसन पीठ खूप जातं आहे, कधी कधी पाऊण किलो बेसन पीठ जातं इतक्या साऱ्या आळूवड्या करायचं म्हटलं तर. पण आमच्या घरात खूप सगळ्यांनाच जास्तीत जास्त आळूवड्या आवडतात. तळलेल्या पण आवडतात आणि अशा पण न तळता पण छान लागते. तर हे पीठ मी एकदम तुम्ही पाहू शकता पातळसर असं कालवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये, आणि आता हे या पानांना लावून घ्यायचं. तर तुमच्यापैकी मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोण स्वामी भक्त आहे, म्हणजे कोण कोण स्वामीची उपासना करतं, स्वामींची आराधना करतं. इथे पाहू शकता मी वडे उकडायला ठेवलेले आहेत, आणि वड्यांची पूर्ण रेसिपी तर तुम्हाला आधी दाखवलेलीच आहे, पण मी आता वड्यांवरती ही कढई पालती घातलेली आहे जेणेकरून वाफ बाहेर जाऊ नये. आणि गरम पाणी ठेवलेलं आहे उकळायला. आणि आता इथे थोडीशी पानं राहिलेली आहेत, याची मी थोडीशी रस्सा भाजी करेन, टाईम भेटेल त्यावेळेस. तर पाहू शकता आता आपल्याला करायची आहे ह्याची भाजी.
आता आपल्याला बनवायची शेपूची भाजी, तर पाहूया त्याची रेसिपी। इथे पाहू शकता मी वरण भात बनवणार आहे। तर वरणाची डाळ लावलेली कुकरला आणि भात पण बनवून झालेला आहे। तर आता वरणाला फोडणी द्यायची आहे। तर चला वरणाला फोडणी देऊया। इथे वरण बनवण्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, गॅस चालू केलेला आहे। आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया। आणि कोणी कोणी श्री स्वामी समर्थांचे व्रत केलेलं आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी पण आज म्हणजे श्री स्वामी समर्थांचे 1 दिवसाचे व्रत केले, कारण 7 दिवसाचे करणं पॉसिबल नाही आहे। काय असतात म्हणजे प्रॉब्लेम येतात आधीमध्ये, त्यामुळं मी 7 दिवसाचं केलं नाही। पण जे स्वामी समर्थांचे जे पुस्तक आहे ते मी आज म्हणजे जे 21 त्याच्यात हे आहेत अध्याय, ते 21 अध्याय पूर्ण आज म्हणजे वाचले। आणि त्यामुळे मी पूजा पण केली छान। तर त्याचा पण व्हिडिओ पाहिला तुम्ही पाहणारच आहे। इथे मी तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे आणि छान तडतड तडतड भाजून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये हा लसूण खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेला आहे, तो ॲड करायचा। आणि तो छान तेलात परतल्याच्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता ॲड करून घ्यायचा। आणि मी वरण हे वरणाचं साधं मुगाचं वरण करते, मुगाच्या डाळीचं, कारण तुरीच्या डाळीने पित्त होतं, त्यामुळे मी तुरीच्या डाळीचं वरण बनवत नाही। फक्त मुगाची डाळ ही पौष्टिक पण असते शरीरासाठी, म्हणून मुगाच्या डाळीचं वरण बनवते। आणि आता लसूण छान भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण हळद ॲड करूया। इथे आपण हळद ॲड करून घेतलेली आहे आणि छान असा तडका दिलेला आहे वरणाला, पाहू शकता तुम्ही। आता मी डाळ टाकली त्यामध्ये आणि कोथिंबीर टाकूया आणि जितकं लागेल तसं गरजेनुसार आपण त्यामध्ये आता पाणी ॲड करून घेऊया। आणि इथे पाहू शकता वरण माझं बनवून तयार आहे। असं काही नाही आहे, मी तुम्हाला वरणाची पूर्ण रेसिपी दाखवली म्हणजे तुम्हाला वरण वगैरे बनवता येत नाही। पण मी पूर्ण आज गुरुवारचा पूर्ण जे व्लॉग आहे, मी व्रत वगैरे कसं केलं काय ते मला दाखवायचं आहे, त्यामुळं मी पूर्ण ब्लॉगमध्ये आज मी काय काय बनवते ते पण दाखवत आहे। इथे पाहू शकता मी हे जे शेपूची भाजी आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ पाण्यात आता धुवून घेतलेली आहे, ती आपण निथळायला ठेवायची। इकडे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलेलीच आहे की मी डाळ भिजवलेली आहे शेपूच्या भाजीसाठी। इथे मी लसूण टेचून घेतलेला आहे, थोड्याशा मिरच्या चिरलेल्या आहेत। ह्या मिरच्या थोड्या कमी पडतील, पण आम्हाला जास्त तिखट लागत नाही म्हणून मी मिरच्या थोड्या कमी घेतल्यात। आणि आता मी फक्त हिरव्या मिरचीत आणि लसणामध्येच ही भाजी करणार आहे। जर आपण बऱ्याच पद्धती आहेत ही भाजी करण्याची। हळद जर टाकून केली तर आपल्याला पित्ताचा त्रास होतो, म्हणून जर तुम्ही शेपूची भाजी करत असाल आणि तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही शेपूच्या भाजीमध्ये हळद टाकू नका। आणि आता आपण इथं तेल तापून घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान तडतड भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं ॲड करायचं आणि जिरं पण छान भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण ॲड करून घ्यायचा। आणि इकडे पाहू शकता जिरं छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। आणि हे मीठ आपण ॲड करून घेतलेलं आहे। भाजी 2 गड्ड्यांची आहे, 2 गड्ड्या शेपूच्या आणल्या होत्या, तर भाजी जास्त आहे, तर मीठ लागलं तर नंतर आपण वरून थोडंसं ॲड करून घ्यायचं। तोपर्यंत इकडे आपली आळूवडी पण तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून टाकायचा, कारण आळूवडी ऑलमोस्ट शिजून झालेलीच आहे तयार। आता या तेलामध्ये आपण मीठ तर टाकलेलं आहे, त्यामध्ये ही मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे ती टाकून घ्यायची। ही छान परतून घेतल्याच्या नंतर मग त्यामध्ये आपण शेपूची भाजी ॲड करून घ्यायची। आणि इकडे पाहू शकता आपली शेपूची भाजी आता टाकून घेतलेली आहे मी तेलामध्ये। आणि हे जी मुगाची डाळ आहे भिजून ठेवलेली ती पण टाकली। आता याच्यावरती आपण एक 10-15 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि बारीक गॅसवर ठेवून द्यायचं हे। आणि इकडे पहा किती छान आळूवड्या तयार झालेल्या आहेत।
किती छान शिजलेले पण आहेत ते पण पहा. आणि आता आपण ह्या आळूवड्या बाहेर काढूया आणि थोड्याशा गार झाल्याच्या नंतर तळून घेऊया. त्यानंतर मी इथं चपात्या वगैरे बनवून घेतलेल्या आहेत. गोडमध्ये चपाती आम्रखंड बनवले आणि आता इथे तेल तापायला ठेवलेलं आहे आळूवड्या तळण्यासाठी. आळूवड्या गार झालेल्या आहेत आणि मी त्या तळून घेत आहे. आणि खरंच आमच्या इथं खूप आळूवड्या आवडतात. आम्ही सारख्याच बनवत असतो कारण मिस्टरांना पण खूप आवडतात. म्हणजे कसल्याही प्रकारच्या आळूवड्या, म्हणजे ह्याच्या पण कोथिंबिरीच्या वड्या पण खूप आवडतात. आणि आता आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवायचा म्हणून मी इथे ताट तयार करून घेत आहे नैवेद्याचं. आणि त्यामध्ये एकच कमी आहे की फक्त आळूवडे टाकायचं बाकी आहे आणि मी आळूवड्या तळून घेत होते. तर आणि त्यानंतर मी छान अशा आळूवड्या तळून घेतलेल्या आहेत. नैवेद्याचं ताट निकिताने बनवलेलं होतं मी आळूवड्या तळेसपर्यंत. पण तिला बोलले फक्त तिथं ठेव साईडला, मी म्हणजे नैवेद्य दाखवते आळूवड्या तळून झाल्याच्यानंतर. आणि पाहू शकता आळूवड्या ठेवल्या आणि एक 10-15 मिनटं नैवेद्य दाखवून स्वामींच्या पुढे हे ताट ठेवायचं आणि तेच ताट नंतर आपण आणि त्यानंतर तेच ताट मी घेणार आणि त्याच्यावरच मी माझा उपवास सोडणार जो आज मी धरलेला आहे गुरुवारचा. आणि तुम्ही पण हे व्रत नक्की करा कारण खूप छान वाटतं मला तर. म्हणजे खरंच खूप छान वाटतं, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि असं वाटत पण नव्हतं त्या दिवशी मी दिवसभर उपवास केला. पार 3 वाजता खजूर खाल्लेले, सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. न खाता आपल्याला ते पुस्तक वाचायचं असतं असं एक त्याचं महात्म्य आहे. आणि तुम्ही पण नक्की करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं मी केलेलं व्रत. कम्पेअर टू 11चा फोटो आणि आत्ताच रात्रीच्या 10चा फोटो किती फरक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.